आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हळू 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 हळूहळू काय किती जड आहे ते. हात दुखायला लागलेत माझे. काय काम करायला लावलेस तू सुहास मला. कीर्ती, माझा हात जर फ्रॅक्चर नसता तर मी तुला हे करायला लावलं असतं का? बरं मला सांग, तुला कोणी येताना बघितलं का? बघितलं. त्या शिवाच्या गँग मधला कोण तो लहान मुलगा आहे ना कोणीतरी, त्याने बघितलं मला. वा, बरं झालं बघितलं ते. तीर बरोबर निशाण्यावर लागला. फक्त हवेत तीर मारतोय, बाकी काही. कीर्ती, तुला कळतंय का आपण कुठे राहतोय हे त्या लोकांना कळायला हवंय. फक्त कोणाकडे राहतोय हे नकोय कळायला. सुहास प्लीज, माझे आधीच हात पाय दोन्ही खूप दुखतात. तू ना सतत सतत तेच तेच सांगून डोकं नको दुखवायला लावूस प्लीज. कीर्ती, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? अजून काही दिवस आपल्याला हे करावं लागणार आहे. थोडं सहन कर. अरे मी सहनच करते सुहास. मी घरी सहन करत होते, आता इथे सहन करते. तिथे कामं करत होते, बोलणी ऐकत होते, आता इथे कामं करते. काय वेगळं करते मी? मला ना आता असं वाटतं मी मोलकरीण झालीये. दुसरा काही पर्याय आहे का? नाही ना? मग हे नाटक शेवटचं आहे, त्यामुळे ते कर. आपला मार्ग सोपा होईल. झालाच पाहिजे. हा. सुहास, हे बघ केवढे मच्छर आहे तिथे. हे बघ हे बघ. किती मच्छर आहे. तुला म्हटलं होतं काहीतरी मशीन वगैरे, आणि मच्छरचं खूप मच्छर चावतात मला. 2 सेकंद गप्प बसून दाखवशील मला? ते कधी येतील? अरे ते येईपर्यंत मलेरिया व्हायचा मला. काय करतायत हे? चल काय? उठ. काय करू? आय ड्रॉप ते काढ ना पटकन. ते येते. कुठे चाललायस तू? सुहास, तुला बरं वाटेल ना लवकर? नको काळजी करूच. कीर्तीताई, तुम्ही शिवा प्लीज त्याला मारू वगैरे नका. त्याला बरं नाही वाटत. अजूनही बरं नाही झालं. जखम पण ओली आहे त्याची. तू नको काळजी करूस. बघ प्लीज असू, प्लीज नका मारू त्याला. तुझं काय चाललंय? काय नाटक करतेस तू? हे बघ, आम्ही काय मारायला वगैरे आलो नाही त्याला. उगाच काहीतरी आपलं. कीर्ती, सुहास, अरे तुम्ही आलात? अशू, सॉरी. माझ्यामुळे तुझ्या बहिणीची ही अवस्था झाली. तुम्ही हवं तर हिला घेऊन जा. कीर्ती, तू जा. नाही नाही नाही, मी तुला कुठे सोडून नाही जाणार आहे. प्लीज. तू आधीचा सुहास असतास ना तर गोष्ट वेगळी होती, पण आता तू सुधारलास ना. मी नाही जाणार आहे तुला कुठे सोडून. प्लीज. ताई, सुहास, काय चाललंय तुमचं? इथे का राहताय तुम्ही? दुसरा काय ऑप्शन आहे आमच्याकडे आशू? पैसे नाही येत आमच्याकडे. कुठे जाणार आम्ही? आणि आधीच एवढ्या आयुष्यात चुका केल्यात की कोणाकडे मदतही मागू शकत नाही. म्हणून मीच कीर्तीला म्हटलं की आपण एक वेळ रस्त्यावर राहूया, पण कोणासमोर हात नाही पसरायचे. म्हणून इथे रूम शोधायला आलो. इथे रूम स्वस्त मिळतील असं वाटलं, पण तेवढेही पैसे नाही आहेत आमच्याकडे. अशू, तू सुहासला औषधं घेऊन दिलेली ती पण संपली आहेत. शिवा, याच्या पुढे माझ्या वागण्यामुळे ना कोणालाही त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन. जे काही झालंय त्याचा मला पश्चाताप होतोय. एक मिनिट थांबा, जरा थांबा. तो फ्लॅट दिलाय तुम्हाला, 2 BHK मोठा फ्लॅट आहे. तिथे जाऊन राहायचं सोडून हे काय चाललंय तुमचं? ते काय घर आहे का अशोक? आम्ही दोघंच जाऊन तिकडे राहणार नाही. आवडत मला. कसं राहणार आम्ही तिकडे? कीर्तीताई, तुम्ही सीताईंचा कॉल का नाही उचलतात? त्या किती फोन करतात तुम्हाला. कसं उचलणार? फोन बंद आहे तर कळलं नसेल. ठीक आहे, तुम्ही आधी सीताईंशी बोलून घ्या. हॅलो. हा शिवा, काही कळलं का? आई, खूप आठवण येत होती तुझी मला. कीर्ती, कशी आहेस तू?
आहेस का? असं कोणी निघून जातं का? आता कुठे आहात तुम्ही? आम्ही इकडे रूम शोधायला आलोत पण पैसे नाही आहेत ना, मग काय आता या झाडाखाली राहतोय. म्हणजे बाहेर रस्त्यावर? काय ऑप्शन आहे आई आमच्याकडे आता? ये ना परत. का हट्टीपणा करतेस? नाही, नको नको आई, तू नको काळजी करूस आमची. आम्ही इकडे वस्तीतच राहू. जो असा मित्र आहे तो करेल आम्हाला मदत. तू नको काळजी करू हं. मी राहू इकडे झाडाखाली. थँक्यू शिवा, तुझ्यामुळे आईशी बोलता आलं ना. खूप आठवण येत होती. सुहास, सावकाश. पाणी देते. हे घे पाणी पी. पी पी पी. सावकाश. सॉरी. मला समजावायचा प्रयत्न नको करू. आशू, तू ऐकून घे ना जरा माझं. हे बघ, त्यांना घरी घेऊन जावं लागेल. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. ऐक ना, हे जे काही तुला दिसतंय ना, त्यांची अवस्था बघून जर तुला असं वाटत असेल तर ना, हे सगळं खोटं आहे. ही नाटकं चालू आहेत त्यांची. तुला काय वाटतं ते असे रस्त्यावर राहणार आहेत? आणि मी ओळखतो ना त्यांना. मीही ओळखते. तुला काय वाटतं, मला हे सगळं खरं वाटतंय का? पण मी सीताईंचा विचार करते, तुम्ही कर तुझ्या आईचा विचार. आणि त्यांना फोन करणं गरजेचं होतं, तो मी केलाय. शिवा, ते दोघं आपल्या घरी आले की काय होणार आहे तुला माहिती आहे ना. मी समजावायची गरजच नाही पडली. आशू, मला कळतंय ते सुधारलेले नाहीयेत आता. ते आता खोटंच बोलतात आपल्याशी. पण तू थोडा भाऊ आणि सीताईंचा विचार कर ना. त्यांना वाईट वाटेल. अरे ते कसं बसले होते आता. हे त्यांनी बघितलं तर काय होईल. ऐक, हे बघ, तू शांत हो. मी बोलते ना त्यांच्याशी, सगळं नीट होईल. पण तू जर आता समजून घे. ठीक आहे, आता आईचा विषय म्हणून करतो मी फक्त, नाही तर नसतं केलं. थँक्यू. काय रे, सापडले का ते? कुठं? ए भाई, ते बघ. थँक्यू. तुम्ही बघितलं? चल तिकडे जायचंय. चल चल ये आत. ये गंमत बघू. तुम्ही दोघं सामान आवरायला घ्या, घरी जायचंय. चला. खरंच? पण आशू, तो भाऊ आहे अगं तुझा. त्यालाही काळजी आहे तुझी. त्यामुळे सामान घ्या आणि चला. शिवा, सॉरी. मी या आधी पण तुला वॉर्निंग दिली आहे, आत्ता पण वॉर्निंग देते. यापुढे असं काही होता कामा नये, कळलं? शिवा, यापुढे खरंच असं काही होणार नाही. प्लीज विश्वास ठेव. हो शिवा, मी खरंच सांगतो, याच्या पुढे मी असा चुकीचा नाही वागणार. आणि तुम्ही आज मला परत घरात जरी घेत नसत ना, तरी मी ठरवलं होतं की यापुढे आपण ना प्रामाणिकपणेच जगायचं, कुणाला फसवायचं नाही. आजी, बस झालं. मी हे फक्त भाऊ आणि सीताईंसाठी करते. तुम्ही आवरा सामान आणि चला.